प्रदीप सुराणा माझा शालेय मित्र. प्रदीप उर्फ पोपट सुराणा. एक उत्तुंग भरारी घेतलेला हा माझा बालमित्र. 5वी ते 10वी रोज ज्या मित्राला मी भेटलो, ज्याला पाहत पाहत स्कूल लाईफ संपलं, असा हा स्मार्ट मित्र. तेव्हाच वाटलं होतं की हा नक्की काहीतरी आयुष्यात वेगळं करेल. सिद्धेश्वर हायस्कूल, सोलापूर, मराठी मीडियमची शाळा. प्राणीमात्रांवर प्रेम जैन धर्मीय असल्यामुळं उपजतच, आणि ते दर्शवणाऱ्या या काही तस्विरी. देशात पण खूप ठिकाणी फिरणं आणि जवळपास 28 देशाचा प्रवास केलेला भटकंती. ज्वेल्स, जेम्स, डायमंड्स अशा या क्षेत्रात स्वतःच्या आयुष्याची दिशा ठरवून जे जे ज्ञान लागतं ते अवगत करत एक लॅविश लाईफ जगत सुंदर मानवी जीवनाचा उपभोग घेत जगणारा हा माझा बालमित्र. त्याच्या या सगळ्या छवी बघताना अभिमानाने ऊर फुलून येतो. त्याचं हे आयुष्य, त्याच्या या कार्स, त्याचं हे पर्यटनाचे काही फोटो. सामान्य माणसांना आकाशात आजही विमान दिसलं तरी कुतूहल वाटतं. अशा युगात हा स्वतः बिझनेसच्या नावाखाली, म्हणजे स्वतःच्या व्यापारी दृष्टिकोनातून 18 देश फिरला आहे. आपल्या परदेशातलं बेल्जियम हा जो देश आहे, तिथलं नागरिकत्व मिळवलं. ओव्हरसीज सिटिझन इंडिया असं नागरिकत्व घेऊन अनंत ठिकाणी फिरत फिरत आपल्या व्यापाराचं जाळं पसरलं आणि एक सक्सेसफुल आयुष्य ज्याला म्हणतात, तसं आयुष्य तो जगत आला आहे. त्याच्या या तस्विरी अनेक देशात तो जेव्हा जेव्हा गेला तेव्हाची ही क्षणचित्र आहेत. त्याच्या बोलण्यात येतं की जवळपास 28 देश फिरलो मी, आणि 18 देशात तर माझा व्यापारी संबंध होता. आज मुंबईसारख्या ठिकाणी कांदिवली इथं तो स्थायिक आहे. बेल्जियममध्येही त्याचं एक घर आहे. अनेक मान्यवरांच्या गाठीभेटी आणि ती क्षणचित्र जपून ठेवणं. सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर काही क्षण, सुधांशू सरांबरोबर काही क्षण, सुदेश भोसले, व्हॉइस ऑफ अमिताभ म्हणून ज्यांची ओळख आहे, मेलडी मेकर्सचे मिमिक्री आर्टिस्ट, त्यांच्यासोबतचे काही क्षण, किरण शांतारामजी, व्ही शांताराम यांचे सुपुत्र, त्यांच्यासोबतचे, असेच डॉक्टर DR कार्तिकेयन, आपला विरारचा हिरो गोविंदा, त्यानंतर मुकेश ऋषी विलनची भूमिका करणारे, अशा अनेक बॉलिवूडमधल्या नटांच्या बरोबरचे क्षण, अशी काही क्षणचित्र. तसेच आपल्या बालमित्रांच्या सोबतचे हे फोटो. अजय अतुल या जोडीमधले अजय, दी ग्रेट म्युझिशियन, कोरिओग्राफर गणेश आचार्यजी, तसेच हे व्हायरल किंग. अनेक व्हिडिओच्याद्वारे आम्ही पाहिले त्यांना. अशा मान्यवरांच्या सोबतची क्षणचित्रसुद्धा साठवणं हा त्याचा एक छंद. या गाठीभेटी नवाजुद्दीन सिद्दीकी, बाळासाहेब ठाकरे या फिल्ममुळं वेगळी प्रसिद्धी मिळालेले, असे जे म्हणून मान्यवर मिळतील त्यांच्यासोबतच्या काही छबी. अखिलेंद्र प्रताप यादव, डायरेक्टर ऑफ इन्कम टॅक्स, त्यानंतर काही आपले इतर मित्र, सोलापुरातील बार असोसिएशनमधले ॲडव्होकेट जालादी, ॲडव्होकेट मल्लिकार्जुनजी, क्रिकेट असोसिएशनचे मेंबर्स रेंबरसू, उदय डोके वगैरे, अशा अनेक मित्रांबरोबरच्या या छबी
तारुण्यातला हा आपला हिरो प्रदीप सुराणा, क्रिकेटर प्रदीप उर्फ पोपट सुराणा, संदीप पाटील यांच्यासोबतचे काही क्षण. संदीप पाटील जानेमाने क्रिकेटर, स्वतः क्रिकेटमध्ये प्रावीण्य मिळवत इंटरनॅशनल काही मॅचेसमध्ये खेळणं, थायलंड, सिंगापूर, बँकॉक, हाँगकाँग आणि काही युरोपियन देशात क्रिकेट खेळण्याची संधी मिळालेला हा एक सोलापूरकर. म्हणजेच आपली स्पोर्ट्सची आवडसुद्धा जपत जपत आपलं व्यापारातलं उद्दिष्ट साध्य करत अशा ज्यांच्यासोबत क्रिकेट खेळलो अशा वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे, केनिया इथल्या सगळ्या प्लेयर्सच्या सोबतची ही क्षणचित्र, स्टुअर्ट बिन्नी यांच्यासोबतची ही तस्वीर, अशा अनेक दिग्गजांच्या सोबत काही ना काही मैत्रबंध जपत जपत आपल्या आपल्या आयुष्याला रंग देत व्यवस्थित एक मानवी आयुष्याचा उपभोग घेत जगलेला हा एक सिद्धेश्वर हायस्कूलमधला मराठी मीडियममधला एक मुलगा जीवनामध्ये इतकी मोठी भरारी घेऊ शकतो, याचं हे ज्वलंत उदाहरण. अतिशय कुटुंबवत्सल असा हा आमचा मित्र प्रदीप उर्फ पोपट सुराणा सोलापुरात आल्यावर क्रिकेटर नात्याने इंदिरा गांधी स्टेडियमवर तस्वीर घेतली. आपल्या मुलीसोबत पर्यटन करताना खुशीसोबत अतिशय खुश असा हा प्रदीप. आयुष्य मस्त मनसोक्त जगावं असं सांगणारी ही तस्वीर त्याची, आणि खरोखर तसं आयुष्य जगणारा दिग्गज कलाकारांच्या सोबत अशी क्षणचित्र मुद्दाम काढून ठेवणारा, ती जतन करणारा, आपण कुठे कुठे गेलो तिथल्या काही तस्विरी, आपल्या माऊलीलासुद्धा आनंद देणारे काही क्षण तेही टिपून ठेवणारा, मोठ्या दिमाखात मदर्स डे साजरा करतानाची ही छवी, कुटुंबात सगळेजण एकत्र मिळून बसलेले आहेत. किती सुंदर वाटतं हे प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं हास्य, समाधान. या कुटुंबातले त्याचे फोटो बघितले की मनाला खूप आनंद होतो आणि आपसुकच म्हणावंसं वाटतं, अरे प्रदीप, आपकी दोस्ती हमारी सुरूर का साज है, आप जैसे दोस्त पे हमें तो बहुत नाज है, बहुत नाज है. चाहे कुछ भी हो जाए दोस्ती वैसे ही रहेगी जैसे आज है, जैसे आज है. कुटुंबातला त्याचा आनंद पाहिला, कौटुंबिक सोहळ्याचे असे फोटो पाहिले की आपसुकच म्हणावंसं वाटतं, मैं रंग हूँ अपने दोस्तों के चेहरे का, जितना वो खुश रहेंगे उतना ही मैं निखरता जाऊंगा, मैं निखरता जाऊंगा. प्रदीप, तुझं हे सगळं ऐश्वर्यसंपन्न जगणं आणि त्यातून पाय जमिनीवर ठेवून माझ्यासारख्या जुन्या मित्रांची पण मनात आठवण ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या अप्रूप वाटतात. आणि म्हणूनच त्या समाजापर्यंत एक आदर्श व्यक्तिमत्व, मराठी मीडियम असूनसुद्धा कशी भरारी घेता येते हे दर्शवणारं एक उदाहरण समाजापुढं ठेवणं, यासाठी मी हा व्हिडिओ करतो आहे. आपला चिरंजीव जय, मुलगी खुशी आणि सूनबाई श्रेया, नातू जश आणि जिने आयुष्यभर साथ दिली ती आपली प्रदीपची पत्नी रजनी, या सगळ्यांचं याच्या प्रगतीमध्ये नक्की योगदान आहे. आईवडिलांचे आशीर्वाद हे तर नेहमीच असतात, त्यामध्ये काहीही वाद नाही. आणि अर्थातच स्वतःचं फिजिक चांगलं राहावं म्हणून सायकलिंग करणं, क्रिकेट खेळणं, याच्याकडे सुद्धा तो लक्ष देत देत एक कुटुंबवत्सल व्यक्ती म्हणून आयुष्याचा अतिशय समर्पकरित्या चांगल्या रीतीने आनंद घेत घेत मुंबई येथील कांदिवली येथं सेटल झालेला हा प्रदीप सुराणा एक आदर्श मित्र. पहा मित्रांनो, त्याच्या या सगळ्या तस्विरी बघताना मला जितका अभिमान वाटतो आहे तसाच अभिमान कदाचित तुम्हालाही वाटत असेल ना. बेल्जियमसारख्या ठिकाणी त्याचं एक घर आहे आणि मुंबईमध्ये कांदिवली या ठिकाणी त्याचं घर आहे. अर्थात आईवडिलांचे आशीर्वाद,
आईवडिलांचे जीन्स या सगळ्या गोष्टी आणि ते आशीर्वाद ते गेल्यानंतरसुद्धा तुझ्या पाठीशी असेच राहतील, राहावेत यात सदी.